खंड पहिला, भगवान बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन. एक, भगवान बुद्ध आणि वैदिक ऋषी. वेद हा एक मंत्राचा म्हणजेच ऋचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे. या ऋचांचे जे उच्चारण करतात त्यांना ऋषी म्हणतात. मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापती, ब्रह्म, महिद्धी, यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत. ह्या प्रार्थना शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, भक्ताकडून अन्न, मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेल्या प्रार्थना होत. वेदामध्ये फारसे तत्वज्ञान नाही, परंतु काही वैदिक ऋषींनी रचलेल्या कविता आहेत. त्यापैकी काही तात्विक स्वरूपाच्या कल्पना आहेत. ह्या वैदिक ऋषींची नावे येणेप्रमाणे: अघमर्षण, प्रजापती परमेष्ठी, ब्राह्मणस्पती किंवा बृहस्पती, अनिल, दीर्घतमा, नारायण, हिरण्यगर्भ आणि 8वा विश्वकर्मा. या वैदिक तत्ववेत्या पुढील मुख्य समस्या येणेप्रमाणे होत्या: हे जग कसे उत्पन्न झाले? वस्तूंची निर्मिती कशी झाली? त्यांचे ऐक्य व अस्तित्व का आहे? त्यांची निर्मिती कोणी केली आणि पालन कोणी केले? जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे विलीन होणार आहे? अघमर्षण म्हणतो की जग तपसपासून म्हणजेच उष्णतेपासून निर्माण झाले. तपस हे निर्मितीक्षम तत्व होय. त्यापासून धर्म आणि सत्य यांचा जन्म झाला. त्यांच्यापासून रात्र म्हणजेच तमस उत्पन्न झाली. तमापासून पाणी निर्माण झाले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली. काळापासून चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांचा जन्म झाला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण झाली. ब्राह्मणस्पतीने असतपासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहीत धरला. त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादि, अनंत असा सांगितला. सत हे मूलतः असतपासून उत्पन्न झाले. संपूर्ण सतचा मूलाधार असत हेच होते. भावी सतचा मूलाधार सध्याचे असत हेच आहे. प्रजापती परमेष्ठीने असतपासून सत निर्माण झाले काय, या प्रश्नापासून सुरुवात केली. त्याचे म्हणणे असे की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी काहीच संबंध नाही. त्याच्यामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय. परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही. त्याच्यामध्ये पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर वेगवेगळ्या वस्तूंमध्ये करून घेते. या तत्वाला त्याने काम किंवा वैश्विक इच्छा असे नाव दिले. अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेत्ता होता. त्याच्या मते वायू हेच मूळ तत्व होय. त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते. त्याच्यात निर्मिती तत्व निसर्गातच असते. दीर्घतमा याने सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वतःच्या स्वाभाविक अंतशक्तीमुळे सूर्य मागे पुढे हालचाल करून सरकत असतो. सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी हे देखील त्याचप्रमाणे बनलेले असतात. सूर्य, विद्युत व अग्नी या पदार्थात पाण्याचे बीजांकुर असते. पाणी हेच वनस्पतीचे बीज होय. याप्रमाणे दीर्घतमा याचे विचार होते. नारायणाच्या मतानुसार पुरुष म्हणजे परमेश्वर हाच जगाचे आदी कारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतू, पक्षी, सर्व पशु, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषापासूनच झालेली आहे. हिरण्यगर्भाच्या सिद्धांतानुसार हिरण्यगर्भ हा
परमश्रेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ म्हणजेच बीज. हिलाच विश्वाची महान शक्ती मानली जाते. इतर सर्व शक्तींची आणि अहिक व परलौकिक जीवांची उत्पत्ती हिच्यापासूनच झालेली आहे. हिरण्यगर्भाचा दुसरा अर्थ अग्नी. सौरमंडल नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासूनच बनले आहे. विश्वकर्माच्या सृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूळ पदार्थ पाणी होय आणि त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले आणि संचरण हा त्याचा स्वभाव धर्म होय असे समजणे योग्य नव्हे. विश्वकर्म्याच्या दृष्टीने ते असमाधानकारक आहे. पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि पाण्याने स्वतःमध्ये चैतन्य शक्तीची निर्मिती कशी केली आणि पृथ्वी, आप म्हणजेच पाणी, तेज इत्यादी शक्ती, अन्य नियम इत्यादी सर्व काही कसे उत्पन्न झाले, हा प्रश्न आपल्या पुढे शिल्लक राहतोच. विश्वकर्म्याचे मत असे होते की पुरुष हाच सर्वांचा मूलाधार होय. पुरुष हाच आदी आहे आणि अंतही आहे. तो या दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे. या सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनच तो अस्तित्वात होता. एकट्या पुरुषाने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले. पुरुष केवळ एक आहे आणि एकमेव आहे. तो म्हणजे जन्म नसलेला म्हणजे स्वयंभू आहे आणि या जगात अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करीत असतात. तो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असा आहे. तो निर्माता आणि संहारकर्ता आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि धर्मराजाप्रमाणे संहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूंचा अंत कसा होणार हे त्याला माहीत आहे. भगवान बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत. त्यापैकी केवळ 10 वैदिक ऋषींनाच त्यांनी 3 अतिप्राचीन आणि मंत्राचे खरेखुरे जनक मानले. परंतु मानवाची नैतिक पातळी उंचवणारे असे त्या मंत्रामध्ये त्यांना काहीही आढळले नाही. त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निष्प्रयोजन आहेत. म्हणून भगवान बुद्धांनी वेदापासून काही शिकता येईल किंवा त्यांच्यापासून काही ग्रहण करता येईल अशा योग्यतेचे मानले नाही. म्हणून भगवान बुद्धांनी वेदमंत्र बाजूला सारले. त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्वज्ञानात त्यांना सामाजिक मूल्याबद्दल काहीही आढळले नाही. निसंदेह ते ऋषी सत्य प्राप्त करून घेण्यासाठी धडपडत होते. ते त्याला अंधारात शोधत होते, परंतु ते त्या सत्याप्रत पोचले नव्हते. त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्रांचा किंवा वस्तुस्थितींचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. त्यांचा तर्कशास्त्र किंवा यथार्थ गोष्टींशी काहीच संबंध नव्हता. तत्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्य निर्माण झाली नाहीत. म्हणून वैदिक ऋषीचे तत्वज्ञान निरुपयोगी समजून त्यांनी ते टाकून दिले. 2. तत्ववेत्ता कपिल. भारतवर्षातील प्राचीन तत्ववेत्त्यात कपिल हा अग्रगण्य होता. त्याचा तत्वज्ञानविषयक दृष्टिकोन अनुपम होता. तो केवळ एक तत्वज्ञ म्हणून नव्हता तर एक दार्शनिक वर्ग असावा असे त्याचे स्थान अद्वितीय होते. त्याच्या तत्वज्ञानाला सांख्य तत्वज्ञान म्हणून ओळखले जाईल. त्याच्या विचारातील मूल तत्वांचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सांख्य तत्वज्ञानाचे हे पहिले तत्व होय. पुराव्याखेरीज सत्य असूच शकत नाही. सत्याला सिद्ध करावयास कपिलने सिद्धतेचे फक्त 2 प्रमाण मार्ग मानले. 1 प्रत्यक्ष ज्ञान आणि 2 अनुमान ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे इंद्रियांच्या माध्यमाने आपल्या समोरील वस्तूंचे आकलन. अनुमान 3 प्रकारचे आहे. 1 कारणावरून कार्य ओळखणे, जसे ढग्याच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे. 2 कार्यावरून कारण ओळखणे, जसे दरीतून वाहणाऱ्या ओहोळाला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. आणि 3 सामान्यतः दृष्ट अनुमान, जसे
मनुष्य जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जातो तेव्हा तो स्थान परिवर्तन करतो असे आपण अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी ते स्थान परिवर्तन करतात असे आपण अनुमान काढतो. त्याचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्याचे मत होते. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय. आपल्या मताच्या समर्थनार्थ त्याने इतरही काही आधार दिले आहेत. असत हे कोणत्याही कृतीचे कारण होऊ शकत नाही. वास्तवतः नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. निर्माण झालेली कोणतीही दिसणारी वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी नसते. ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या सामग्रीच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित सामग्रीपासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या सामग्रीपासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो. तर मग या इंद्रिय गोचर म्हणजेच इंद्रियांना अनुभव होणाऱ्या विश्वाचे मूळ कोणते? कपिल म्हणतो उत्क्रांत वस्तू म्हणजेच व्यक्त ती विकास पावलेली आहे आणि अनुत्क्रांत म्हणजे अव्यक्त ती वस्तू पूर्वीपासूनच अस्तित्वात होती. यांनी हे इंद्रिय गोचर म्हणजेच इंद्रियाद्वारे जाणता येण्याजोगे विश्व बनले आहे. व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूंचे मूळ असू शकत नाहीत. व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्याच्याशी तर ते विसंगत आहे. सर्व व्यक्त वस्तूंचे परस्परांशी काही अंशी साम्य असते आणि म्हणून एक व्यक्त वस्तू दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मूळ स्रोतापासून अस्तित्वात आलेल्या असतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूळ स्रोत होऊ शकत नाही. नंतर कपिलाने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारणाचेच बनलेले असले तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणून विश्व अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे. अव्यक्त वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही? तिच्या योगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रिय गोचर म्हणजेच इंद्रियांना अनुभव होणारी का होत नाही याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिले आहे. त्याची कारणे निरनिराळी असू शकतील. एक असे कारण असू शकेल की ज्याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाहीत, उदाहरणार्थ हवा किंवा विद्युत. त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रिय गोचर होत नसतील, उदाहरणार्थ परमाणू, किंवा अतिशय दूर असल्यामुळे त्यांची अनुभूती होत नसेल किंवा अतिशय सानिध्य असल्यामुळे अनुभूती होत नसेल, अथवा तिसरीच एखादी वस्तू मध्येच असल्यामुळे अनुभूती होत नसेल, किंवा त्या दिसणाऱ्या पदार्थाशी झालेल्या संस्कारामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व असल्यामुळे अनुभूती होत नसेल, किंवा निरीक्षकाचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळेही अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील किंवा अनुभूती होत नसेल. कपिलाला विचारण्यात आले की मग विश्वाचे मूळ कोणते? विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो? कपिलाने उत्तर दिले, व्यक्त वस्तूंना देखील कारण असते आणि अव्यक्ती वस्तूंनाही कारण असते, पण दोघांचेही मूळ स्रोत मात्र कारणातीत आणि स्वतंत्र असतात. व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्यांचे मूळ एकच, शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सावयव
म्हणजेच अवयव असणारे असतात. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूमध्ये अंतर्भूत असते, परंतु ते निष्क्रिय आणि एकसंघ असते. कपिल म्हणतो की अनुत्क्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया सत्व, रजस आणि तमस या तिच्या 3 घटकामुळे घडत असते. यांना 3 गुण असे म्हणतात. या 3 गुणामध्ये प्रथम अर्थात सत्व प्रकृतीमध्ये प्रकाशमान आहे, तो प्रकट होतो व माणसाच्या सुखाचे कारण होतो. दुसरा गुण रज आहे, जो प्रेरित करतो, संचालित करतो आणि क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा गुण तम आहे, तो वजनाचा द्योतक आहे, तो अडवितो आणि निष्क्रियता व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो. या 3 घटकांचे परस्पराशी संबंध होऊनच ते क्रियाशील होतात. ते एकमेकावर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्परात मिसळूनही जातात. ज्याप्रमाणे ज्योत, तेल आणि वात हे घटक दिव्याच्या घटकाप्रमाणे परस्पर सहयोग करतात व त्यामुळे दिवा जळतो, त्याचप्रमाणे हे तिन्ही गुण देखील एकत्रितपणे मिळूनच क्रियाशील होतात. जेव्हा या 3 गुणांत समतोल असतो आणि कोणीही एक गुण दुसऱ्यापेक्षा वरचढ होत नाही, तेव्हा हे विश्व अचेतन असल्याप्रमाणे होते व त्याची उत्क्रांती थांबते. जेव्हा या 3 गुणांत समतोल नसतो आणि कोणीही एक गुण दुसऱ्यापेक्षा वरचढ होतो, तेव्हा हे विश्व सचेतन होते व त्याची उत्क्रांती सुरू होते. गुणांचा समतोल हा बिघडला जातो. या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखाच्या अस्तित्वामुळे या 3 गुणांचा समतोल बिघडतो. कपिलाच्या तत्वज्ञानातील सिद्धांत हे असे होते. सर्व तत्ववेत्यापैकी कपिल मुनीच्या तत्वज्ञानाचा बुद्धावर विशेष प्रभाव पडला होता, ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि काही अंशी वास्तवता यावर आधारलेली आहे. असा कपिल हा एकच तत्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले. तथापि कपिलाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा त्याने स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त 3 गोष्टी ग्राह्य धरल्या. सत्य हे पुराव्याने सिद्ध करता आले पाहिजे व यथार्थतेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे, हे त्यांनी मान्य केले. ईश्वर अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही, हे त्यांनी मान्य केले. जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले. कपिलाच्या शिकवणुकीतील इतर भाग अनावश्यक समजून त्यांनी सोडून दिला. 3. ब्राह्मण ग्रंथ. वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मण ग्रंथ या नावाने ओळखले जातात. दोन्ही पवित्र ग्रंथ मानले जाते होते. वस्तुतः ब्राह्मण हा वेदांचाच एक भाग होय. दोन्ही ग्रंथ सोबतच असतात. त्यांना श्रुती या नावाने संबोधिले जाते. ब्राह्मणी तत्वज्ञान हे 4 सिद्धांतावर आधारलेले आहे. पहिला सिद्धांत असा की देव हे केवळ पवित्र नसून ते अपौरुषेय आहेत. अपौरुषेय म्हणजे मानव निर्मित नाही आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे. त्यांच्या एकाही शब्दावर प्रश्नचिन्ह लागू शकत नाही. ब्राह्मणी तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा आहे की वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते. वेदांत सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणापाशी होती असे नव्हे, तर आदर्श समाजाविषयी त्यांची एक कल्पना होती. या आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्वर्ण्य असे नाव दिले. चातुर्वर्ण्यांची कल्पना वेदांत सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे वादातीत आहेत आणि वेदांच्या अधिकाराबद्दल कोणीही प्रश्न करू शकत नाही, त्या अर्थी समाज रचनेची चातुर्वर्ण्य पद्धती सुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे व ती तर्कातीत आहे.
ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमावर आधारलेली होती. पहिला नियम असा की समाज 4 वर्णात विभागला गेला पाहिजे. 1 ब्राह्मण, 2 क्षत्रिय, 3 वैश्य आणि 4 शूद्र. दुसरा नियम असा की या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही. वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजेत. सर्वाच्या वर ब्राह्मण असले पाहिजेत. ब्राह्मणाच्या खालोखाल पण वैश्याच्या वर क्षत्रिय, क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजे. हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या 4 वर्णात समानता असू शकत नव्हती. हक्क व अधिकार यांचा उपयोग वर्गवार विषमतेच्या नियमानुसारच होऊ शकत होता. ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार प्राप्त होते, पण ब्राह्मणांना जे हक्क व अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत. त्याला वैश्यापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत. वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत, पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत. आणि जेथे शूद्राचा प्रश्न आहे तेथे शूद्राला अधिकार तर नव्हतेच. त्याच्याकरता एवढेच पुष्कळ समजले जात होते की 3 वरिष्ठ वर्णांना न दुखविता कसे तरी जगता यावे एवढाच त्याला अधिकार होता. चातुर्वर्णाचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणी संबंधी व जीविकेच्या साधनासंबंधी होता. अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणांचाच व्यवसाय होता. क्षत्रियांचा व्यवसाय लढाई करणे, मारणे, मरणे हा होता. व्यापार हा वैश्यांचा व्यवसाय होता आणि या 3 वर्णांची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता. निरनिराळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्या त्या वर्णासाठी होते. प्रत्येक वर्ण केवळ स्वतःचाच धंदा करू शकत असे. एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे. चातुर्वर्ण्याचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता. चातुर्वर्ण्याच्या पद्धतीनुसार शिक्षणाचा हक्क ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या पहिल्या 3 वर्णांनाच होता. शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला होता. चातुर्वर्ण्याच्या या नियमाने शिक्षणाचा हक्क केवळ शूद्रांनाच नाकारण्यात आला नव्हता, तसेच ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आलेला होता. आणखी एक 5वा नियम होता. या नियमानुसार माणसाचे आयुष्य 4 आश्रमात किंवा भागात विभागले गेले होते. पहिल्या आश्रमाला ब्रह्मचार्य आश्रम म्हणत, दुसऱ्याचे नाव गृहस्थाश्रम असे होते, तिसऱ्याला वानप्रस्थाश्रम आणि चौथ्याला संन्यास असे नाव होते. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते. दुसऱ्या आश्रमाचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते. तिसऱ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला वनवासी जीवनाशी परिचित करणे, गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते. चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते. या आश्रमाचे फायदे फक्त 3 वरिष्ठ वर्णांच्या पुरुषांनाच घेता येत असत. पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी वर्जित होता. त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज्य होता. चातुर्वर्ण्य नावाची अशी होती दिव्य ईश्वरकृत आदर्श समाज रचना, जिला चातुर्वर्ण्य असे नाव देण्यात आले होते. ब्राह्मणांनी या नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले आणि या गोष्टींची पूर्ण सावधगिरी घेण्यात आली की त्यात कुठल्याही पळवाटा किंवा उणिवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला जावा. ब्राह्मण तत्वज्ञानातील एक चौथा सिद्धांत कर्मवाद होय. हा आत्म्याच्या जन्म मरणाच्या फेऱ्याच्या सिद्धांताचा एक भाग होता. ब्राह्मणांचे कर्मवादाचे तत्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राह्मणी तत्वज्ञानाचे उत्तर असे की
हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यावर अवलंबून असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ते त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मावर अवलंबून असते. ब्राह्मणी तत्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला तथागत बुद्धाचा तीव्र विरोध होता. वेद हे अपौरुषेय म्हणजेच मानव निर्मित नाहीत व त्यांचा अधिकार वादातीत आहे हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धांनी नाकबूल केले. त्यांच्या मते अपौरुषेय व वादातीत अशी कोणतीही गोष्ट असूच शकत नाही की जी चूक होण्याच्या शक्यतेच्या परिघात नसेल. कोणत्याही गोष्टीची फेर तपासणी आणि फेरविचार करण्यास विरोध नसावा, कारण कोणतीही गोष्ट अंतिम सत्य असू शकत नाही. माणसाने सत्य यथार्थ सत्य समजून घेतले पाहिजे. भगवान बुद्धांच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाची बाब होती आणि सत्य शोधून काढण्याकरता विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती. वेद अपौरुषेय आहेत असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होता. या कारणामुळेच ब्राह्मणी तत्वज्ञानाचा वरील सिद्धांत भगवान बुद्धांना अत्याधिक अप्रिय होता. ब्राह्मणी तत्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच विरोध होता. यज्ञ करण्यामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते, परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला. दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी कोण्या देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय. ब्राह्मणांचे अधिकांश यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञांचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. आत्म्याला मुक्ती मिळावी या उद्देशाने जरी असे यज्ञ होत असतील तरीही त्यांना ते मान्य नव्हते. यज्ञाविरुद्धी असलेले लोक ब्राह्मणांचा उपहास करून म्हणत, पशुचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्ग प्राप्ती होत असेल तर शीघ्रतर स्वर्गात जाण्यासाठी त्याने स्वतःच्या बापाचाच बळी का देऊ नये. भगवान बुद्ध या विचाराशी सर्वतः सहमत होते. यज्ञांचा सिद्धांत भगवान बुद्धांना जेवढा तिरस्करणीय वाटत होता तेवढाच चातुर्वर्ण्यांचा सिद्धांतही त्यांना नापसंत होता. चातुर्वर्ण्यांच्या नावाने ब्राह्मणी धर्माने ज्या प्रकारची समाज रचना निर्माण केली ती समाज रचना त्यांना सर्वतः अप्राकृतिक समाज रचना वाटली. तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती. विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली अशी ती समाज रचना होती. बुद्धाला मोकळा आणि स्वतंत्र समाज पसंत होता. ब्राह्मणांची चातुर्वर्ण्य पद्धती ही कधीही न बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाज रचना होती. एकदा ब्राह्मणाच्या घरी जन्म झाला की तो कायमचा ब्राह्मण, एकदा क्षत्रियांच्या घरी जन्म झाला की तो कायमचा क्षत्रिय, एकदा वैश्याच्या घरी जन्म झाला की तो कायमचा वैश्य आणि एकदा शूद्राच्या घरी जन्म झाला की तो कायमचा शूद्र. अशी ही समाज रचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती. या अवस्थेत माणसाचे मोठ्यात मोठे पापकर्म त्याला त्याच्या उच्च दर्जाला कमी करीत नसे आणि त्याचे मोठ्यात मोठे पुण्यकर्म देखील कोणास वरचा दर्जा देत नसे. या दृष्टीने त्याच्या सद्गुणाला काहीही किंमत नसे. यात ना गुणाचीही पूजा होती ना विकासाला त्या समाजरचनेत स्थान होते. विषमता ही प्रत्येक समाजात असते, पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते. ब्राह्मणांनी ज्या विषमतेच्या सिद्धांताचा प्रचार केला ते त्या समाजाचे अधिकृत धर्मतत्व होते. ती असमानता समाजावर अशीच आपोआप स्थापित झालेली नव्हती. ब्राह्मणी धर्मांचा समतेवर विश्वासच नव्हता. वस्तुतः समतेला त्याचा विरोध होता. ब्राह्मणवादाचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही, वर्गवार विषमता हे त्याचे सार होते. क्रमिक असमानता हा त्याचा प्राण होता. समाजात सुसंवाद आणि मेळ निर्माण करण्याची गोष्ट तर दूरच होत राहो, पण ही वर्गवार विषमता समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण करील. म्हणजे एक जण खाली, दुसरा त्याचे वर, तिसरा त्याहून वर आणि चौथा सर्वात वर, याप्रमाणे क्रमिक घृणेची भावना तयार करील आणि ती खालच्या वर्गात द्वेषाची भावना तयार करीत असून ती अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धाला वाटले.
4 वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते. व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणालाही नव्हते. त्याशिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता किंवा सामर्थ्य यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते, तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते. चातुर्वर्ण्यांच्या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर समाजरचना उभारली, तो पाया जरी स्वार्थी नसेल तरी तो चुकीचा खासच होता. त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्वर्णाने सर्वांच्या हित संबंधाकडे तर लक्ष दिलेच नाही, त्यामुळे सर्वांचे कल्याण देखील साध्य होऊ शकत नाही. निश्चितच मूठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्याक लोकांना सतत राबविण्यासाठी चातुर्वर्णांची योजना जाणून बुजून करण्यात आली होती. या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणजेच भूदेव म्हणून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे यासाठी माणसाला भाग पाडण्यात आले होते. दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती. बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता, असे भगवान बुद्धांचे मत होते. मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय इतर कोणीही कारणीभूत नव्हता. दुःखाची स्थिती तो बंड करून देखील बदलू शकत नव्हता, कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्यांची दुःखी अवस्था ठरविण्यात आली होती, असा हा कर्मवाद होता. ब्राह्मण तत्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती, त्या शूद्र आणि स्त्रिया या 2 वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य उरले नव्हते. विद्यार्थ्यांचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता. याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते. ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते. त्यामुळे त्या ब्राह्मणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्याचे भक्त बनले व त्याचा ते पुरस्कार करू लागले. शस्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय आहे, परंतु शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा हक्क त्यांच्यापासून हिसकून घेण्यात आला होता. ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण, सामर्थ्यवान व शस्त्र धारण केलेले प्राणघातक क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या भयंकर कटाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य असे करून ठेवण्यात आले होते. अशा या समाज रचनेस सुधार घडविणे शक्य होते काय? ही समाज व्यवस्था ईश्वर प्रणित समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे भगवान बुद्धांना माहीत होते. ती फक्त नष्ट करून टाकणेच शक्य होते. या कारणासाठी खऱ्या जीवन मार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्वज्ञानाला भगवान बुद्धांनी अमान्य केले. 4. उपनिषदे आणि त्यांची शिकवण. उपनिषदांना देखील वैदिक वाङ्मयाचा एक भाग समजण्यात येते. उपनिषदे वेदांचा भाग नव्हेत, ते श्रुतीबाह्य आहेत. असे असूनही उपनिषदे धार्मिक वाङ्मयाचाच एक भाग झालेली आहेत. उपनिषदांची संख्या बरीच मोठी होती. त्यातील काही महत्त्वाची आहेत, काही महत्त्वाची नाहीत. त्यापैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांताविरुद्ध आणि ब्राह्मण पुरोहिताच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात. वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय. याविषयी त्या सर्वांचे एकमत होते. वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय. याविषयी त्या सर्वांचे एकमत होते. वेद हे ईश्वर निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते. यज्ञ व त्यांची फळे, यज्ञातील आहुती आणि ब्राह्मणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राह्मणी तत्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटविण्यात आलेले महात्म्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते. तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म व आत्मा यांच्यावर केंद्रित झालेली होती. विश्वाला बांधून ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व असून आत्मा हेच ब्रह्म होय,
असे आत्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे. उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म हे सत्य होय आणि आत्मा म्हणजे ब्रह्मच होय. उपाधीत गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही. प्रश्न असा होता की ब्रह्म ही एक वास्तविकता आहे काय? उपनिषदांचे सिद्धांत मान्य करावयाचे की नाही हे या प्रश्नांचे उत्तरावर अवलंबून होते. ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा भगवान बुद्धांना मिळाला नाही. म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले. उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असेही नाही. जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते. अशा प्रकारचे प्रश्न याज्ञवल्क्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते. बृहदारण्यक उपनिषदांत याज्ञवल्क्याने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्याला विचारण्यात आले, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय? या प्रश्नावर नेती मला माहीत नाही एवढेच याज्ञवल्क्य सांगू शकला. ज्याच्याविषयी कुणालाच काही माहीत नाही ते सत्य कसे असू शकेल, असा भगवान बुद्धांचा प्रश्न होता. उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात भगवान बुद्धांना कोणतीही अडचण भासली नाही.